पुढचा मतदारसंघ आहे सांगली। सांगलीमध्ये आपल्याला माहिती आहे की ठाकरे यांची ताकद नसताना त्यांनी चंद्रहार पाटील या नावासाठी ती जागा मागितली, अगदी हट्ट केला। संजय राऊत नको नको ते काँग्रेसला बोलले, काँग्रेसने देखील हातपाय जोडले, पण नाही, चंद्रहार पाटील यांना तिकीट द्यायचं आहे असं ठाकरे असतील, राऊत असतील, शिवसेना यांनी लावून धरलं। दुसरीकडे भाजपने संजय काका पाटील विद्यमान खासदार यांना तिकीट दिलेलंच होतं। विशाल पाटील स्थानिक काँग्रेसचे नेते विश्वजित कदम विशेषतः यांना सोबत घेऊन होते, तेही वरती दिल्लीपर्यंत गेले, पण त्यांना काही तिकीट मिळालं नाही। शेवटी त्यांनी बंडखोरी केली। प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात एक अपक्ष निवडून येतो, यावेळेस सुद्धा असं वाटलं की सांगलीतली जागा ती असेल का, आणि ते खरं झालं। विशाल पाटील यांना मतं मिळाली 5,71,000, संजय काका पाटील यांना मतं मिळाली 4,71,000। तर चंद्रहार पाटील ठाकरे सांगलीत गेले होते, आम्ही वाघ आहोत, विश्वजित कदम म्हणाले आम्ही स्थानिक वाघ आहोत, 60,000 मतं त्यांना मिळाली आणि स्थानिक वाघाने विजय मिळवला। सर, विशाल पाटील यांचा विजय काय वाटतं? मी सांगलीत गेलो होतो, विशाल पाटलांची मुलाखती घेतली, ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा छापून आली होती। एक कंटेंटफुल हा खासदार आता महाराष्ट्राला मिळाला आहे आणि वसंतदादा पाटलांचा नातू आहे। इथे मी पुन्हा एकदा सांगतो की मातोश्रीची, उद्धव ठाकरेंची काही गणिते चुकली ना, त्यातलं एक गणित हे सांगलीचं चुकलं। 21 जागा मला हव्या आहेत म्हणजे हवा आहेत, मग मला सांगली पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि त्यासाठी लॉजिक काय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही जागा आमच्याकडे नाही। ही जागा कधी निश्चित झाली माहिती आहे विशाल पाटलांची की ते विजयी होतील, जेव्हा संजय राऊत हे सांगलीत जाऊन बोलले आणि तिथंच त्यांचा विजय निश्चित झाला। कारण तिथे जो मूड आहे सांगलीकरांचा तो सेन्स करण्यामध्ये मातोश्री कमी पडली, काँग्रेस कमी पडली। कारण यावेळेस सांगलीकरांनी ठरवलं होतं की विशाल पाटलाला खासदार करायचा, आणि इथे यावेळेस जर का थेट लढत झाली असती भाजप विरुद्ध काँग्रेस, पंजा विरुद्ध कमळ, तर कदाचित संजय काका पाटलांचा विजय झाला असता। पण उद्धव ठाकरेंनी ही जागा घेतली, मध्ये ट्रिपल केसरी चंद्रहार पाटील हे गावले, आणि तिथे काँग्रेसला जागा नाकारल्यामुळे सलग दुसऱ्यांदा विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस जागा घेण्यात कमी पडल्यामुळे सांगलीची, मागच्या वेळेस स्वाभिमानी शेतकरीला ती जागा गेली काँग्रेसकडनं आणि तिथे विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरीचे उमेदवार म्हणून राहिले। आता यावेळेस काय झालं, तो लिफाफा चिन्ह जे आलं ते आपल्या ईमेलच्या आयकनसारखं आहे, आणि मग कमळ विरुद्ध लिफाफा, कमळ विरुद्ध पंजा यांचा फायदा झाला असता कदाचित, पण इथं तिरंगी लढत लागली उमेदवारीच्या निमित्तानं, ते जागेच्या वादाच्या निमित्तानं इतकी पब्लिसिटी झाली की नॅशनल मीडियात हेडलाईन, आपल्या राज्याच्या मीडियामध्ये प्रत्येक बातमीपत्राला हेडलाईन, सांगलीत काय विशाल पाटील काय, विशाल पाटील विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी ते घरोघरी प्रचार करत फिरले होते टी व्हीच्या पडद्यावरून आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून, आणि त्याचाच हा परिणाम आहे की ते आज विजयी झाले, सिंपती मिळाली। आणि ठाकरेंना पश्चिम महाराष्ट्रात जागा हवी होती, पण आता असं झालंय की 2 जागा, हो, पण आता त्यांचा स्ट्राईक रेट गेला की 21 जागांमधून फक्त ठाकरेंच्या 9 जागा आल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा खासदार नाही, हे पण विशेष आहे ठाकरे। हो, म्हणजे धैर्यशील माने हे हातकलंगणातनं निवडून आले। पुढचा मतदारसंघ आहे सातारा। सातारा आपल्याला माहिती आहे की उदयनराजे भोसले आग्रह होते तिकीट मिळालंच पाहिजे, अजितदादांनी त्या बदल्यात राज्यसभा घेतली, पण भाजपने उदयनराजेंना तिकीट दिलं। पवारांना उमेदवार सापडत नव्हता, शोधत होते, शेवटी शशिकांत शिंदे त्यांच्या हाती लागले। आज गंमत काय घडली, साताऱ्यात निकाल सुरू होता, सुरुवातीला शशिकांत शिंदे हे आघाडीवर होते, असं बोललं की सातारा पवारांचा बालेकिल्ला, पवारांकडे बघून साताऱ्यात मतदान दिलं जातं। शशिकांत शिंदेंना वाटलं की अरे वा, मी आघाडीवर आहे, आघाडी कायम राहील। त्यांनी गुलाल सुद्धा उधळला, सर त्यांनी गुलाल उधळला, जल्लोष सुरू केला, पण नाही, शेवटी उदयनराजे भोसले शेवटच्या वेळी आघाडीवर गेले आणि तिथे मतं पडली आहेत 5,71,000 उदयनराजेंना, 5,38,000 शशिकांत शिंदेंना, 32,000 मतांनी उदयनराजे भोसले विजयी झाले। ते रडले सुद्धा, रॅली काढली, कॉलर उडवली। काय वाटतं सर, साताऱ्यामध्ये उदयनराजेंचा विजय भाजपच्या तिकिटावर, भाजप पहिल्यांदा साताऱ्यात जिंकली आहे, उदयनराजेंचा हा विजय आहे का, काय वाटतं, पवारांचा का? जसं कोल्हापूरमध्ये झालं की मान गादीला आणि मतही गादीला, तसाच विषय झालाय। उदयनराजेंना यावेळेस सिंपती होती, कारण उदयनराजे भोसलेंमध्ये खूप फरक पडला आहे स्वभावामध्ये। मी गेलो होतो, त्यांची मुलाखत केली, त्यांना छान फिरवलं, ते म्हणले आशिष तुझ्यासाठी मी पहिल्यांदा इतकं फिरलो जलमंदिरमध्ये, आणि मुलाखत झाली। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की उदयनराजे यांचा बदलता स्वभाव आणि त्यांच्याविषयी ना एक दरारायुक्त आदरही लोकांमध्ये आहे, खास करून तरुण वर्गामध्ये आहे, आणि
तिथे उदयनराजे भोसलेंना पाठवायचं म्हणून गटतट होतीच. म्हणजे तिथे भाजपची यंत्रणा खूप तोकडी होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ती किती साथ देते, मकरंद पाटील, नितीन पाटील हे किती मदत करतात, पण झालं. मग त्या मानाने जी मदत कराडमधून व्हायला पाहिजे होती, बाळासाहेब पाटील असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, त्यांच्याकडनं किती झाली. इथे आपल्याला मतांचं कंपोजिशन बघावं लागेल. पुन्हा शशिकांत शिंदे हे राहणं त्यांचं नवी मुंबईमध्ये आणि ते गेलेत लढायला तिथे सातारामध्ये, आणि उदयनराजे भोसले हे सातारचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज, आणि साहजिकच त्यांचं पारडं हे तसं कागदावरती जड होतं आणि ते प्रत्यक्षातही निकालात दिसतंय. लोकसभेवरती गेले आणि त्यांची जी राज्यसभा आहे ती आता अजित पवारांना मिळते आहे आणि तिथे नितीन पाटील यांना आपण राज्यसभेवर पाठवणार आहोत हे अजित पवारांनी जाहीर केलेलं आहे. तेव्हा आता यस, अजित पवार तिथे शब्द पाळतील.